नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सोपे परंतु अतिसंभाव्य प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत। हे प्रश्न यापूर्वी देखील अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत, भविष्यात देखील विचारले जाऊ शकतात, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जनरल नॉलेज विषयक महत्त्वाचे व्हिडिओ नियमितपणे आमच्या चॅनलवरती अपलोड केले जातात, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या। तसेच या व्हिडिओला लाईक करून शेअर देखील करा। चला तर आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणते कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते? ऑप्शन ए फैज अहमद फैज, बी मोहम्मद इक्बाल, सी रवींद्रनाथ टागोर, डी कवी प्रदीप। योग्य उत्तर ऑप्शन बी मोहम्मद इक्बाल। मोहम्मद इक्बाल हे दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते। प्रश्न दुसरा, प्रेयरीज गवताळ प्रदेश कोणत्या खंडात आहे? ऑप्शन ए दक्षिण अमेरिका, बी उत्तर अमेरिका, सी ऑस्ट्रेलिया, डी आफ्रिका। योग्य उत्तर ऑप्शन बी उत्तर अमेरिका। प्रेयरीज गवताळ प्रदेश हा उत्तर अमेरिका खंडात आहे। प्रश्न तिसरा, रेशीम उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी खालीलपैकी कोणती क्रांती झाली होती? ऑप्शन ए श्वेत क्रांती, बी रजत क्रांती, सी धवल क्रांती, डी लाल क्रांती। योग्य उत्तर ऑप्शन ए श्वेत क्रांती। रेशीम उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी श्वेत क्रांती झाली होती। प्रश्न चौथा, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? ऑप्शन ए लक्षद्वीप, बी बॅरन बेट, सी निकोबार बेट, डी साखळी बेट। योग्य उत्तर ऑप्शन बी बॅरन बेट। भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी बॅरन बेटावर आहे। प्रश्न पाचवा, जगातील सर्वात खोल मरियाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे? ऑप्शन ए आर्क्टिक महासागर, बी अटलांटिक महासागर, सी पॅसिफिक महासागर, डी हिंदी महासागर। योग्य उत्तर ऑप्शन सी पॅसिफिक महासागर। जगातील सर्वात खोल मरियाना गर्ता पॅसिफिक महासागरामध्ये आहे। मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल। प्रश्न सहावा, भारतात राष्ट्रीय स्तरावरील ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? ऑप्शन ए दिल्ली, बी कोट्टायम, सी पाडेगाव, डी कोइंबतूर। योग्य उत्तर ऑप्शन डी कोइंबतूर। भारतात राष्ट्रीय स्तरावरील ऊस संशोधन केंद्र कोइंबतूर येथे आहे। प्रश्न सातवा, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही? ऑप्शन ए गोदावरी, बी कृष्णा, सी कावेरी, डी कोयना। योग्य उत्तर ऑप्शन सी कावेरी। खालीलपैकी कावेरी नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही। प्रश्न आठवा, सतीची चाल बंद व्हावी म्हणून बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरू केले होते? ऑप्शन ए केशवचंद्र सेन, बी राजा राममोहन राय, सी ईश्वरचंद्र विद्यासागर, डी द्वारका प्रसाद टागोर। योग्य उत्तर ऑप्शन बी राजा राममोहन राय। सतीची चाल बंद व्हावी म्हणून बंगाल प्रांतात राजा राममोहन राय यांनी आंदोलन सुरू केले होते। प्रश्न नववा, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते? ऑप्शन ए लोकराज्य, बी महापोलीस, सी न्यायमित्र, डी दक्षता। योग्य उत्तर ऑप्शन डी दक्षता। महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक दक्षता आहे। प्रश्न दहावा, चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? ऑप्शन ए शिवसागर, बी वसंतसागर, सी लक्ष्मीसागर, डी यापैकी नाही। योग्य उत्तर ऑप्शन बी वसंतसागर। चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव वसंतसागर आहे। मित्रांनो, एक विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या। तसेच या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा। यामुळे आपले कोणतेच नुकसान होत नाही,
परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळते। चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न 11वा, सुधारक हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? ऑप्शन ए गोपाळ गणेश आगरकर, बी गोपाळ हरी देशमुख, सी गोपाळ कृष्ण गोखले, डी यापैकी नाही। योग्य उत्तर ऑप्शन ए गोपाळ गणेश आगरकर। सुधारक हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले। प्रश्न 12वा, कर्मयोगी या नावाने कोणत्या संतास ओळखले जाते? ऑप्शन ए संत रोहिदास, बी संत तुकाराम, सी संत गाडगे महाराज, डी संत ज्ञानेश्वर। योग्य उत्तर ऑप्शन सी संत गाडगे महाराज। कर्मयोगी या नावाने संत गाडगे महाराज यांना ओळखले जाते। प्रश्न 13वा, लोकसंख्या मोजण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा उपयोग केला जातो? ऑप्शन ए मतदान, बी जनगणना, सी जनयोजना, डी यापैकी नाही। योग्य उत्तर ऑप्शन बी जनगणना। लोकसंख्या मोजण्यासाठी जनगणना या प्रक्रियेचा उपयोग केला जातो। प्रश्न 14वा, कन्हेर धरण महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए भंडारा, बी सातारा, सी बुलढाणा, डी नागपूर। योग्य उत्तर ऑप्शन बी सातारा। कन्हेर धरण महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात आहे। प्रश्न 15वा, कणिक तिंबणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा। ऑप्शन ए अपमान करणे, बी मार देणे, सी यश मिळवणे, डी जेवण करणे। योग्य उत्तर ऑप्शन बी मार देणे। कणिक तिंबणे या वाक्प्रचाराचा अर्थ मार देणे असा होतो। मित्रांनो, प्लीज या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा। तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या। प्रश्न 16वा, मानवाच्या शरीरामध्ये अपेंडिक्स हा कोणत्या भागामध्ये असतो? ऑप्शन ए अंडाशय, बी जठर, सी मोठे आतडे, डी यकृत। योग्य उत्तर ऑप्शन सी मोठे आतडे। मानवाच्या शरीरामध्ये अपेंडिक्स हा मोठ्या आतड्यांमध्ये असतो। प्रश्न 17वा, जिल्हा न्यायाधीशाची निवड खालीलपैकी कोण करतो? ऑप्शन ए पंतप्रधान, बी मुख्यमंत्री, सी रक्षामंत्री, डी राज्यपाल। योग्य उत्तर ऑप्शन डी राज्यपाल। जिल्हा न्यायाधीशाची निवड राज्यपाल करतो। प्रश्न 18वा, कोणत्या शिक्षण आयोगाने विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणीवर भर दिला होता? ऑप्शन ए कोठारी आयोग, बी मुदलियार आयोग, सी यशपाल आयोग, डी यापैकी नाही। योग्य उत्तर ऑप्शन बी मुदलियार आयोग। मुदलियार आयोगाने विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणीवर भर दिला होता। प्रश्न 19वा, वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेला काय संबोधले जाते? ऑप्शन ए संप्लवन, बी अभिसरण, सी संगणन, डी यापैकी नाही। योग्य उत्तर ऑप्शन ए संप्लवन। वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेला संप्लवन असे संबोधले जाते। प्रश्न 20वा, मानवी हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन ए 10 नोव्हेंबर, बी 10 डिसेंबर, सी 10 जानेवारी, डी 10 फेब्रुवारी। योग्य उत्तर ऑप्शन बी 10 डिसेंबर। मानवी हक्क दिन 10 डिसेंबर या रोजी साजरा केला जातो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला प्लीज कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।